नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथामालिकेत आपलं स्वागत आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 93. अमू काही वेळ तशीच शांततेत बसली. आता काय करायचं याचा विचार करत होती. ती परत उठली आणि डोर नॉक करू लागली. पण आधीसारखा जोर नव्हता त्यात. खूप थकल्यासारखं वाटत होतं तिला. परत गरगरायला लागलं तसं ती भिंतीच्या आधाराने चेअरवर येऊन बसली. काय होतंय मला? सारखं हे असं गरगरत का आहे? आज काही पहिल्यांदा जेवण स्किप नाही केलंय मी. त्यात शर्व कसे आहेत काही कळत नाहीये. हे लोक कधीपर्यंत मला असं बंद करून ठेवणार आहेत? अमू स्वतःशीच बोलत होती. तिला आता रडायला येत होतं. आतून बराच वेळ झाला. आवाज नाही आला म्हणून एक ऑफिसर डोरजवळ येऊन डोरला कान लावून काही ऐकू येत आहे का हे बघत होता. तोच त्याच्या खांद्यावर कोणीतरी टॅप केलं. त्याने दचकून मागे बघितलं. सर, क्या हो रहा है? विक्रम जो मागे होता तो म्हणाला. कुछ नहीं सर, ओ बस ऐसे ही. ऑफिसर, ऐसे ही मतलब क्या है अंदर जो तुम चुपके सुन रहे थे? विक्रम ने त्या ऑफिसरला म्हटलं. एक्चुअली सर, वो अंदर एक लड़की है. कुछ टाइम पहले यहाँ पर आई थी शर्व सर से मिलने. बोल रही थी कि शर्व सर की वाइफ है, लेकिन शर्व सर तो अनमैरिड है, इसलिए अर्णव सर को उन पर डाउट था. और वैसे भी सिक्योरिटी रीजन से बाहर के किसी को भी अंदर जाने की परमिशन नहीं है, इसलिए उसे यहाँ बंद कर रखा है. पहले तो बहुत आवाज़ आ रही थी, चिल्ला रही थी, ज़ोर ज़ोर से दरवाज़ा पीट रही थी. बट अभी सब शांत है, इसलिए मैं चेक कर रहा था. ऑफिसर विक्रमला सांगत होता. क्या कहा? कॅप्टन शर्व की वाइफ? विक्रम आश्चर्याने म्हणाला. यस सर, यही बोल रही थी वो मॅडम. ऑफिसरने सांगितलं. ओपन द डोर. विक्रम जरा मोठ्या स्वरात म्हणाला. बट सर, शी इज़ डेंजरस. मैंने कहा खोलो दरवाज़ा. विक्रम पुन्हा म्हणाला. तसं ऑफिसरने ओके म्हणून मान हलवली. त्या ऑफिसरने डोर ओपन केलं आणि विक्रमसोबत आत आला. आत अमू शांततेत चेअरवर बसून होती. डोरचा आवाज आला तसं तिने वळून बघितलं. व्हेअर इज शर्व? अमू चेअरवरून उठत म्हणाली. विक्रमने तिला बघताच ओळखलं, पण अमू मात्र तिच्याच धुंदीत होती. शर्वशिवाय तिला दुसरं काही सुचत नव्हतं. विक्रमने एक नजर त्याच्यासोबत असणाऱ्या ऑफिसरकडे बघितलं आणि म्हणाला. सॉरी मैम फॉर इनकन्वीनियंस. आप चलिए मेरे साथ. कैप्टन शर्व के पास ले जाता हूँ आपको. विक्रम अमूला म्हणाला. क्या सच में जाने देंगे आप मुझे शर्व के पास? प्लीज़ चलिए. अमू म्हणाली. हां. विक्रमने होकार दिला. अमू रूमच्या बाहेर निघाली तसं त्या ऑफिसरने विक्रमला विचारलं. सर, क्या आप सच में इन्हें शर्व सर के पास ले जा रहे हैं? तो ऑफिसर जरा आश्चर्यानेच म्हणत होता. तुम्हें क्या लगता है? विक्रम त्याच्याकडे रोखून बघत म्हणाला. तो
वो शर्व सर की वाइफ है? सच में? ऑफिसर शॉक होऊन म्हणाला. त्यावर विक्रम काही न बोलता पुढे चालू लागला. शर्व ठीक तो है ना? चालत चालत अमूने विक्रमला विचारलं. आप खुद देख लीजिए. विक्रमने एका डोअरकडे हात दाखवत अमूला म्हटलं. अमूने पटकन डोअर ओपन केला. तिला डोअर नॉक करावं याचं देखील भान राहिलं नाही. आत शर्वसोबत अजून 2 जण होते. त्यांचं काहीतरी बोलणं सुरू होते. अमूने डोअर ओपन केला आणि त्याच्या आवाजाने त्यांचं बोलणं बंद झालं. शर्व मागे डोअरकडे वळून पाहणार तोच अमू धावतच आली आणि त्याला पटकन मिठी मारत त्याच्या कुशीत शिरली. तुम्ही ठीक आहात ना? मला खूप भीती वाटत होती. खूप लागलाय का? त्रास होत असेल ना खूप? अमू रडतच कंटिन्यू बोलत होती. तिचं शर्व सोडून बाकी कशाकडे लक्ष नव्हते. शर्वने पण तिला व्यवस्थित पकडलं आणि रूममध्ये असणाऱ्या ऑफिसर्सकडे एक नजर टाकली. तिला असं हायपर झालेलं बघून शर्व तिच्या पाठीवर हात फिरवून तिला शांत करू लागला. त्या रूममध्ये असणारे ते दोघेजण डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघत होते. विक्रम आत आला तसं शर्व भानावर आला आणि त्याने अमूला बाजूला करायचा प्रयत्न केला. अमूने तिच्या शरीराला पूर्णपणे शर्वच्या अंगावर सोडून दिलं होतं. तिचा रडायचा आवाज तर बंद झाला होता, पण शर्वने तिला आवाज दिल्यावर पण ती रिस्पॉन्स देत नव्हती. अमेया, काय झालं? डोळे का बंद केलेत? ए राणी, काय होतंय तुला? शर्व तिला तसं बघून घाबरून बोलत होता. विक्रम लगेच पुढे आला. शायद बेहोश हो गई है. बेड पर सुलाओ. मैं डॉक्टर को बुलाता हूँ. विक्रम शर्वला म्हणाला. विक्रम डॉक्टरला घेऊन आला तोपर्यंत शर्वने अमूला बेडवर झोपवलं होतं आणि तिच्याशी बोलत होता. तिला उठवायचा प्रयत्न करत होता. शर्व हटो, डॉक्टर को देखने दो. विक्रम म्हणाला. हां प्लीज डॉक्टर, अचानक बेशुद्ध पडली आहे. शर्व म्हणाला. रिलॅक्स मिस्टर शर्व. असं बोलून डॉक्टर अमूला चेक करू लागले. डॉक्टर, काय झालं आहे? शर्वने काळजीने विचारलं. हे बघा, मेंटल स्ट्रेस खूप जास्त आहे वाटतं त्यांना. त्यात आताच्या कंडिशनवरून आज त्यांचं खूप जास्त एक्झर्शन झालं आहे हे दिसतंय. आणि मुळात अशा अवस्थेत जेवण न केल्याने हेच होणार न. तुम्हाला त्यांची काळजी घ्यायला हवी आहे. डॉक्टर म्हणाले. काळजी घ्यायची म्हणजे झालं काय आहे तिला? शर्वने विचारलं. वेल, माझा अंदाज जर चुकत नाही आहे तर शी इज प्रेग्नेंट. तुम्ही गायनॅककडे जाऊन टेस्ट करून कन्फर्म करून घ्या. पुढे काय ते गायनॅक सांगतीलच तुम्हाला. मी इंजेक्शन दिलं आहे. काही वेळातच त्या शुद्धीत येतील. नंतर त्यांची कंडिशन बघून सलाईन वगैरे द्यायची की नाही ते बघू. असं बोलून डॉक्टर निघून गेलेत. शर्व मात्र अजूनही डॉक्टर काय बोललेत याचा विचार करत उभा होता. शर्व, क्या हुआ? क्या कहा डॉक्टर ने? मुझे कुछ समझ नहीं आया. विक्रम शर्वला विचारत होता. शी इज प्रेग्नेंट. शर्व त्याच्याच तंत्रीत बोलला. क्या? सच में? अरे,
तो तू ऐसे भूत बन के क्यों खड़ा है? कांग्रेस्ट भाई, तू बाप बनने वाला है, विक्रम आनंदात ओरडत म्हणाला. विक्रमच्या ओरडण्याने शर्व भानावर आला आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तो अमूजवळ गेला आणि त्याने झुकून तिच्या कपाळावर हळूच किस केलं. मैं बहुत खुश हूँ तुम्हारे लिए यार, मैं अभी मिठाई लेकर आता हूँ. विक्रम आनंदातच रूमच्या बाहेर गेला. इकडे शर्वसोबत बोलत असणारे ऑफिसर्स आणि विक्रमसोबत आलेला ऑफिसर तिघही शॉकमध्ये समोर बघत होते. सर, ये सच में शर्व सर की वाइफ है, अब क्या होगा हमारा? आपने ही बोला था मुझे उनको रूम में बंद करने के लिए, पहिला ऑफिसर म्हणाला. अरे, तो मुझे कहाँ पता था कि ये सच बोल रही थी. अब गलती हुई है तो हर्जाना भी चुकाना होगा, और वैसे भी हमने जो किया वो किसी गलत इंटेंशन से तो नहीं किया था. सबके सिक्योरिटी का सवाल था. अर्णव, जो दूसरा ऑफिसर होता, तो म्हणाला. हाँ, लेकिन शर्व सर को जब ये मालूम पड़ेगा तो क्या वो हमारी बात समझेंगे या फिर सीधा कोर्ट मार्शल होगा हमारा? पहिला ऑफिसर काळजीने म्हणाला. क्या चल रहा है आप दोनों का? मुझे लगता है हमें यहाँ से जाना चाहिए, तीसरा ऑफिसर त्या दोघांना म्हणाला. हाँ, जाना तो चाहिए, लेकिन शर्व सर, पहिला ऑफिसर बोलता बोलता थांबला. शर्व सर बिजी है उनके वाइफ के साथ. सर कुछ कहे उससे पहले निकलो यहाँ से. अर्णव, दूसरा ऑफिसर होता, तो म्हणाला. तसं ते तिघे चोर पावलांनी रूमच्या बाहेर पडलेत. इकडे विशालने अभयला कॉल करून अमूबद्दल सांगितलं आणि त्याला इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतलं. ऐकली का गुड न्यूज? अमू आणि शर्व लवकरच मम्मी पप्पा होणार आहेत. मग तुम्ही आहात ना त्यांच्या आनंदात सहभागी? तुमच्या कमेंट्सची वाट बघते ते दोघे आणि मी पण. नक्की सांगा कसा वाटला आजचा भाग ते. धन्यवाद.